हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी पहिल्यांदाच आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे. ते कसं बनवलं ते आता आपण पाहूयात. मी 3 किलोचं लोणचं बनवणार आहे. त्यासाठी मी ते घेतलं आहे 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम सोप घेतलेली आहे आणि ही मेथी दिसते तुम्हाला 25 ग्रॅम घेतलेली आहे. एवढी आपल्याला गरजेनुसार टाकायची आहे. त्यानंतर हिंगसुद्धा आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे. त्यानंतर घेतलं आहे मी खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये आहे मिरे आणि लवंग. याचा वापर आपल्याला तिखट होण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर मीठसुद्धा 1 किलो इथे दाखवलं आहे, पण त्यासाठी तुम्हाला यातलं अर्धं मीठ टाकायचं आहे. हळद. त्यानंतर हे जे साहित्य दिसते तुम्हाला एवढ्या प्रमाणात घ्यायचं. इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे, पण तो तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. आता आपल्याला हे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यासाठी आता मी सोप बारीक करायला घेतली. आता आपण बघू शकता जास्त बारीक करायचं नाही, असं दलदलीत असं करून घ्यायचं याला. त्यानंतर मी धने बारीक केले. धनेसुद्धा पाहू शकता जास्त बारीक करायचे नाही. मेथी बारीक करताना फक्त त्याला 2दा फिरवायचं, जास्त बारीक करायचे नाही. आता एका ताटात खाली मोहरीची डाळ टाकून घेतली आणि त्याच्यावर गरजेनुसार मीठ टाकलं. मीठ आपण अर्धा किलो घेतलेलं आहे. त्यानंतर टाकले त्याच्यामध्ये धने पावडर. त्यानंतर आपण जी सोपची पावडर केली होती ती टाकली आणि हे टाकलेलं आहे खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये म्हणजे मिरं, लवंग हे सुद्धा त्याच्यामध्येच आलं. त्यानंतर इथे मी घेतलं आहे लसण. लसण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. आता लसण बारीक करताना आपल्याला मिरचीमध्ये लसण टाकायचं आहे. आता हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला हे ताटामध्ये टाकायचं आहे. ताटामध्ये टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आणि आता मी एकीकडे 1 लिटर शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे त्याला उकळी फुटली पाहिजे. उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आपण जी बारीक केलेली मेथी होती ती त्याच्यामध्ये टाकायची. त्यानंतर थोड्याशा लवंगसुद्धा त्याच्यामध्ये टाकायच्या, म्हणजे याला छान तडका बसतो, मेथीला पण लवंगेला पण. आता आपल्याला या गरम तेलाने या मिश्रणाला तडका द्यायचा आहे. आता हे पूर्ण तेल जे आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये हळूहळू सोडायचं आहे. आता हे याला तडका बसलेला आहे. आता मी हे सर्व तेल जे आहे तर हे पूर्ण मिश्रणामध्ये टाकणार आहे. तेल जर चांगलं गरम झालेलं असलं की ते लोणचं खराब होत नाही आणि तडकासुद्धा चांगला बसतो. आता हे तेल टाकल्यानंतर सगळं तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं म्हणजे त्यातलं मीठ, हळद हे सगळं एकत्र झालं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या मिश्रणामध्ये हळद टाकायची नाही. हळद आपल्याला उशिरा टाकायची आहे. जर आपण त्याच्यामध्ये हळद टाकली तर ह्या गरम तेलाने हळद आपली काळी होऊ शकते, खराब होऊ शकते, म्हणून आपण हळद टाकायची नाही. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर याला आता मी रात्रीच्या वेळी केलेलं आहे, तर आपण त्याला 8-10 घंटे त्याला थंड होण्यासाठी ठेवू शकतो. जर आपण गरम कैरी त्याच्यामध्ये टाकली तर ती कैरीसुद्धा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून याला आपण 10 ते 12 घंटे किंवा 8-10 घंटे आपण याला थंड करायला ठेवू शकतो. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं. आता हिंग टाकून झाल्यानंतर आता मी इथे हळद टाकलेलं आहे. मिश्रण थंड झालेलं आहे. लोणचं करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. जर काळजी घेतली नाही तर लोणचं खराब होतं, त्याला बुरशी येते, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आता याच्यासाठी मी घेतलेले आहे 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे. आता या कैऱ्या मी बाजारात गेले तेव्हा विकतही घेतल्या आणि तिथेच फोडून घेतल्या. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला लोणचं करताना काळजी घ्यावी लागते. तर आपल्याला लोणच्यामध्ये पाणी राहता कामा नये किंवा एखादा थेंबही जर पडला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. म्हणून ह्या ज्या कैऱ्या आहे या फोडून आणल्या तर त्या आपल्याला चांगल्या सुकून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहता कामा नये किंवा त्याच्यावर शिंतोडी उडता कामा नये. त्याला छान सुकल्यानंतर मग आपल्याला लोणच्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे मिश्रण पाहू शकता तुम्ही, मस्त थंड झालेलं आहे. 8-10 घंटे झाले त्याला. आता थंड झाल्यानंतर आपल्याला ही कैरी त्याच्यामध्ये टाकायची आहे. कैरी पूर्ण सुकलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीसुद्धा नमी बाकी नाही. आता ही कैरी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे प्रत्येक कैरीला आपलं हे लोणचं लागलं पाहिजे. छान मिक्स करून घ्यायची. आता हे लोणच्याची चव जी आहे ही आहे आमच्या सासूबाईच्या हातची. त्या होत्या म्हणून मी हे लोणचं बनवू शकले, नाहीतर मी एकटीने नसतं बनवलं. तर त्यांनी छान तयार केलेलं आहे लोणचं. लोणचं ठेवण्यासाठी काचेची बरणी पाहिजे असते किंवा चिनी मातीची, पण माझ्याकडे ती नव्हती, म्हणून मी हा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे. त्याला धुवून कोरडा करून छान पुसून घेतला, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहता कामा नये. पूर्ण कोरडं झाल्यानंतर मी ते त्याच्यामध्ये सासूबाईंनी लोणचं भरलेलं आहे. आता मला गुळाचं लोणचं खूप आवडतं, म्हणून मी हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि आता गूळ छान फोडून घेतला. हे जे राहिलेलं लोणचं दिसतं त्याच्यामध्ये मी अर्धं तिखट केलं आणि अर्धं मला गोड करायचं होतं, म्हणून मी अर्धं ठेवलं. आता त्याच्यामध्ये हा अर्धा किलो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे.
आता गुळाला जास्त बारीक करायची गरज नाही, म्हणजे पिघळून घ्यायची गरज नाही. आपण तसा टाकला तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातो. पण याला मिक्स करताना थोडी काळजी घ्यावी लागते. हा गूळ जो आहे प्रत्येक कैरीमध्ये तो मिक्स झाला पाहिजे, म्हणजे एकाच ठिकाणी जास्त किंवा कमी होता कामा नये. तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे 2 प्रकारचं लोणचं केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.